नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कपाशीची गळफांदी कशी ओळखावी, तसेच कपाशीची गळफांदी करताना काय सावधानी घेतली पाहिजे, तसेच कपाशीची गळफांदी केल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे किंवा कोणता स्प्रे केला पाहिजे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। साधारणतः कपाशीची लागवड करून भारी जमिनीमध्ये 35 ते 40 दिवसांमध्ये आपल्याला कपाशीची गळफांदी ओळखायला येते। तसेच हलक्या जमिनीमध्ये हे 50 दिवसापर्यंत सुद्धा आपल्याला कपाशीची गळफांदी ओळखता येते। पण सुरुवातीला आपण कपाशीची गळफांदी कापली जसे 40 दिवसामध्ये, तर आपल्या कपाशीला जे काय अन्नद्रव्य घेणार आहे, आपण जे काय खत टाकलेलं कपाशीला मिळणार आहे ते गळफांद्या घेतात। त्याच्यासाठी आपण जर अगोदरच गळफांदी लवकर कापली तर ते गळफांदीला जे काही अन्नरस जाणार होतं ते आपल्या झाडाला मिळेल आणि आपल्या उत्पन्नात भर पडेल। आता बघूया गळफांदी कशी ओळखायची। आता ही एक गळफांदी आहे, कारण हिची उंची हे झाडाच्या शेंड्यासोबत स्पर्धा करत आहे, शेंड्यासोबत वाढायला बघत आहे, शेंड्याची बरोबरी करायला बघत आहे, कारण त्याच्यासोबत वाढत आहे, आकाशाकडे वाढत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे पान आहे या जागी गळफांदीला पान असते, आणि जे जर फळफांदी असती तर इथं पाती आले असते। ही एक गळफांदी आहे, हे 1 इंचाचं अंतर ठेवून कट केली पाहिजे। तसेच हे एक गळफांदी आहे, हे कट केली पाहिजे। दुसरी इथं एक गळफांदी आहे, 3 गळफांदी आहेत। आता फळफांदी बघा तुम्ही, कारण फळफांदीला पहिल्या कांड्यावर पाता आलेले असते। इथे एक बघा, हे दुसरी फळफांदी आहे, इथं तिसरी ही फळफांदी आहे, कारण इथं पाता आलेला आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।